वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. रसिक प्रेक्षक जन हो, स्वीकारा वर्षी आप्पाचा सादर सप्रेम नमस्कार. भाद्रपद महिन्यात आम्ही गणेशोत्सव आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करतो. गणेशोत्सव म्हटले की आपल्याला स्थापना विधीसाठी लाडक्या बाप्पाची मूर्ती पाहिजेच. तर आता जाणून घेऊया या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट. मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष महोदय श्री भालचंद्र गोविंदजी यांच्याकडून. नमस्कार. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आणि अध्यक्ष म्हणून तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. सर्व प्रेक्षकांना आणि तसेच मॉरिशसमधील मराठमोळ्या भाऊ भगिनींना माझा विनम्र नमस्कार. मराठी भाषा आणि संस्कृती यांची जोपासना आणि यांचा प्रसार करणं हा मराठी साहित्य परिषदेचा मोठा सामाजिक कार्य आहे. मॉरिशसमध्ये 1969 पासून ही संस्था सामाजिक दृष्टीने मॉरिशसमध्ये मोठा कारभार मोठा कार्य चालू करीत आहे. यावर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने म्हणजे गणेश चतुर्थी 2023च्या निमित्ताने आम्ही आपल्या मुलांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आणि ही कार्यशाळा म्हणजे गणपती बाप्पाची शाडू मातीची मूर्ती कसं तयार करणं यावर ज्ञान तत्त्व आणि जे लागणारे कौशल्य ते आपल्या तरुण पिढीला दाखवणं ही कार्यशाळा चालू आहे. आणि ही कार्यशाळा आज इथे श्री मराठी धार्मिक सभा या संस्थेत म्हणजे चालू आहे. आणि ही कार्यशाळा आम्ही म्हणजे आमच्या मुलांसाठी आयोजित करीत आहे. आणि जसे तुम्हाला माहीत आहे इथे मॉरिशसमध्ये जेव्हा आमचे पूर्वज महाराष्ट्रावरून आले त्या काळापासून म्हणजे 1850-1870च्या आसपास जेव्हा ते इथे मॉरिशसमध्ये आले त्यांनी आपल्याबरोबर म्हणजे शाडू माती गणपतीची मूर्ती ही परंपरा त्यांच्याबरोबर त्यांनी आणली. आणि आमचे पंजोबा इथे मॉरिशसमध्ये त्या काळापासून ही परंपरा चालून ठेवली. आता मॉरिशसमध्ये हळूहळू ही पिढी निघून जात आहे आणि ही परंपरा यांची जोपासना करणं यामागील म्हणजे आम्ही ही कार्यशाळा आयोजित करीत आहे. ही कार्यशाळा आम्ही फक्त आमच्या विद्यार्थ्यांसाठी नाही केली तर मॉरिशसमध्ये वयाच्या 11 ते म्हणजे 25 वयाच्या पर्यंत आम्ही ही कार्यशाळा आयोजित करीत आहे. आणि आमची एवढी इच्छा आहे की त्या कार्यशाळांनंतर मॉरिशसमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक शहरात कमीत कमी म्हणजे एक मूर्तिकार व्हावा यामागील हा म्हणजे कार्यशाळेची मोठी प्रेरणा आहे.
c'est Mauricie Arroudier. J'habite à Arrêt. Je vais apprendre comment faire un encyclopédie avec la terre. Et qui va apprendre beaucoup de techniques avec Guruji. Comment pour faire élaber les oreilles et trompes. Et m'encourage les enfants aussi pour essayer de faire encyclopédie avec la terre. Namaskar, m'appliquer Shavirapa, Maurice Barquois. Also, ich bin in der workshop pour faire the making of Murti. Namaskar, moi c'est Minakshi Raoji de Providence et ça m'inspire moi beaucoup à travers Motifi. Moi aussi, je peux apprendre comment faire Murti pendant 2 jours workshop là et nous apprenons plein de choses et comment faire le base. Nous avons fait une base d'abord pour nous monter nos Ganpati, nous avons une proportion de Ganpati et je remercie le MSP. Pour de nous à l'occasion là, c'est les enfants peuvent apprendre beaucoup. Je peux investir beaucoup avec les enfants pour apprendre notre culture marathi. Et de nos jours, nous trouvons ces bandes Aja qui peuvent montrer nous comment arranger, mais à travers ce workshop là, 2 jours là, les enfants, vous êtes même bénéficier pour cette mendir et nous pouvons continuer à propager la culture marathi. Et je trouve ça, c'est une bonne idée que MSP inspire les enfants pour faire ça. नमस्कार, माझे नाव केतिका आहे आणि मी वाकवाला राहते. माझे नाव चेशने अप्पा आहे आणि मी लामारीला राहते. Namaskar, माझे नाव रेहा आहे. Nous apprenons beaucoup d'astuces, comment pour rendre sa murti là. Nous apprenons comment faire ses oreilles, se tromper, se lamer, se les pieds. Nous aussi apprenons à faire un template pour nous servir la terre pour rendre ban murti. Nous encourageons les jeunes pour continuer, pour apprendre comment faire parce qu'il est bien intéressant et qu'il y a une affaire bien créative qu'il nous a faire. नमस्कार, मी अनिल जाधव बोलतोय. मी महाराष्ट्रावरून आलेलो आहे आणि इथं हे गणपती वगैरे बनवता हे खूप चांगलं वाटलं आणि जे नवीन जनरेशनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण जे जुने लोक बनवत आहे ते शिकलेले आहे ऑलरेडी पण आता नवीन पिढीला हे शिकवणं फार गरजेचं आहे कारण आपली परंपरा ही चालू ठेवली पाहिजे. गणपती हा महाराष्ट्राचा फार मोठा महाउत्सव आहे तरी पण चांगलं आहे आणि इथं सर्व लहान मुलांना मराठी आणि हे सर्व शिकवत आहे. आपली संस्कृती जपून ठेवल्यामुळं मला खूप चांगलं वाटतं आहे आणि असेच पुढे चालू ठेवा. धन्यवाद. पर्यावरणपूरक पारंपरिक श्री गणेशाची मूर्ती कशी घडवायची असते हे या कार्यशाळेत जाणून घेणार आहोत. तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की या कार्यशाळेत 48 विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी झाले आहेत. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे शाडू माती, पाठ, लाकूड, लहान व मोठ्या काठ्या, कुंचला आणि सोंड बनविण्यासाठी दोर. गणेशोत्सवाच्या 1 महिन्या अगोदर बेजू कापून शाडू माती आणली जाते. ती माती पाण्यात भिजवली जाते.
त्यानंतर त्यातून लहान दगड, सुकलेले गवत काढून ती माती साफ केली जाते. नंतर ती माती मळली जाते. मूर्ती घडवण्यासाठी सर्वप्रथम पाठ लागणार आहे. पाठावर एक काठी बसवली जाते. मूर्ती बनवण्यासाठी प्रथम पोटापासून सुरुवात करतो. मग धड बनवले जाते. धडापासून खांद्यापर्यंत मूर्ती बनवल्यानंतर मूर्तीचे पाय बनवतो. नंतर बाप्पाचे तोंड व त्याचे डोके बनवले जाते. सोंड बनवण्यासाठी दोराचा वापर करतो. दोर काठीला बांधून मग सोंड बनवला जातो. बाप्पाला एक दंत म्हणतो. यानंतर बाप्पाचे हात बनवले जातात. बाप्पाला एक दंत म्हणतो. यानंतर बाप्पाचे दात बनवले जातात. कान बनवण्यासाठी कागदी साचे तयार केले जातात व त्यानुसार कान बनवले जातात. यानंतर मुकुट बनवण्यात येतो. मूषक वाहन न विसरता बाप्पाचे वाहन मूषकराज अशा पद्धतीने घडविण्यात येतो. वक्रतुंड, एकदंत, महोदय, गजानना, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष नावे होय. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधीपः. अशा पद्धतीने बाप्पाची सुरेख मूर्ती घडविण्यात येते.
कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला भारी केशरी गंध मोरया तुझा मला छंद मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे ओठी नाम तुझे देवा लागला छंद तुझा जीवा करावे ध्यान तुझे नित्य पडे ना कशाचीच भ्रांत मनाला ध्यास तुझा देवा गणेशास तुझी जीवा पटीवर शोभतचे धोंड कीर्तनी झाले मी धुंद पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला भाळी केशरी गंध मोरया तुझा मला छंद मोरया रे बाप्पा 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 मोरया रे गणपतीचा बोल गणपतीचा महादेवाचा महादेवाचा गमन रसतल गमन रसतल गणपतीचा महादेवाचा गणपतीचा महादेवाचा
गणपती 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 किती सांगू मी देवाची महती. गणपती 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 सारे देव गणेशाला पूजिती. आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा कार्यक्रम तुम्हा सर्वांना आवडला. आशा करतो की आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा कार्यक्रम तुम्हा सर्वांना आवडला. आशा करतो की बाप्पाच्या शाडू मातीची मूर्ती कशी बनवावी याची जाणीव झालेली आहे. आपण सुद्धा शाडू मातीची मूर्ती नक्की घडवा. आपणास व आपल्या प्रिय कुटुंबियांना गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद व नमस्कार.